नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून दूरस्थ पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे. ही माहिती एक्झामिनेशन डिव्हिजन म्हणजेच परीक्षा विभागामार्फत परिपत्रक क्रमांक 63 द्वारे जारी करण्यात आलेले आहे. हे जे परिपत्रक आहे, परिपत्रक दिनांक 15/12/2024 ऐवजी 25 गृहीत धरायचं आहे. या ठिकाणी पहा, परिपत्रकासाठी आपणाला काय म्हटलेलं आहे बघा. सध्या 15 डिसेंबरपर्यंत आपल्याला ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिशन करायचं होतं. ऑनलाईन गृहपाठ अपलोड करायचे होते, परंतु काही संदर्भ दिलेले आहेत. त्या संदर्भाप्रमाणे या ठिकाणी आपण वाचू शकतो. शैक्षणिक वर्ष 2025-26 सर्व शिक्षण क्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हस्तलिखित गृहपाठ हे ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या पोर्टलवर अपलोड करण्यासंदर्भात कळविण्यात आले होते. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना होम असाइनमेंट गृहपाठ सादर करण्यासाठी दिनांक 15/12/2025 मुदत देण्यात आलेली होती. तरी विद्यार्थी अभ्यास केंद्र समंत्रक यांनी खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत आहे. पहा, अत्यंत महत्त्वाची पोस्ट आहे ही. विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड करणे ही 25/12/2025 पर्यंत आपल्याला मुदतवाढ केलेली आहे. त्यानंतर पुढचा जो आहे, विद्यार्थ्यांनी अपलोड केलेले गृहपाठ जे आहेत ते तपासणी 28/12 पासून सुरू होईल आणि समंत्रकांनी गृहपाठ तपासणी करणे हे 31/12 म्हणजेच नवीन वर्षाच्या आदल्या दिवसापर्यंत ही मुदत आहे. जे विद्यार्थी दिलेल्या मुदतीमध्ये गृहपाठ अपलोड करणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये ॲब्सेंट दर्शवण्यात येईल. त्यास विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील. तसेच अभ्यास केंद्रांनीही विहित मुदती अभ्यास केंद्रावर समंत्रकाकडून विद्यार्थ्यांचे गृहपाठ तपासून घेणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस अभ्यास केंद्र जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. थोडक्यात, जर तुमचे होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिट करायचे बाकी असतील तर तुम्ही ख्रिसमसपर्यंत म्हणजेच 25 डिसेंबर 2012 पर्यंत सदरील ऑनलाईन होम असाइनमेंट अपलोड करू शकता. तर लागा तयारीला आणि हे होम असाइनमेंट सबमिट करण्यासाठी जर काही मदत लागली तर व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटद्वारे जरूर विचारा. तुमची मदत केली जाईल. धन्यवाद.